या सर्व प्रक्रियेचे 2-3 भाग पडतात। मुळात हे कोणत्याही विचाराच्या अनुषंगाने नव्हे तर केवळ सत्ता सत्ता आणि सत्ता हा परवलीचा शब्द असल्यामुळे सर्व एकत्र आलेले आहेत आणि सत्तेसाठी एकत्र आल्यानंतर यांचं टोळी युद्ध जे आहे ते अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि या टोळी युद्धाच्या अनुषंगाने हे सरकार कार्यरत असल्यामुळे यांना गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार देखील आम्ही म्हणतो। राहता राहिला दिल्लीश्वरांना गाठणे, तर महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री आहेत। महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री जे आहेत हे अमित शहा आहेत आणि अमित शहा सांगतील त्यांना मंत्री बनवलं जातं, ती खाती दिल्या जातात आणि महाराष्ट्राचा सर्व कारभार हा अमित शहा चालवत असल्यामुळे छोट्या मोठ्या सगळ्या कुरबुरी ज्या आहेत या अमित शहाच्या कानावर घाला असतात आणि अमित शहा महाराष्ट्राचे सर्व निर्णय घेतात। कुठेतरी हा सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून महाराष्ट्रातले निर्णय महाराष्ट्रात न होता हे आता दिल्लीवरून व्हायला लागलेले आहेत। 2 दिवसापूर्वी पार्थ पवारांना मिळालेली जी क्लीन चिट आहे त्यासाठी ती मिळवण्याकरता देखील दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना अमित शहांना दिल्लीला जाऊन भेटावं लागलं होतं, याचं देखील स्मरण या निमित्ताने करून देतो। काल अमित शहा सोबत झालेल्या बैठकीमध्ये अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना आश्वस्त केलेलं आहे तुम्ही एनडीएचा प्रमुख घटक पक्ष आहे, त्यामुळे तुमचा योग्य सन्मान राखला जाईल आणि माझा महाराष्ट्रातल्या घडामोडींवर बारीक लक्ष असल्याचं देखील अमित शहांनी सांगितलं होतं। अब मारा तो मारा फिर से मार के देख, हे जे आपण गल्ली चौकात जे ऐकत होतो त्यातलाच हा प्रकार आहे। प्रत्येक गोष्ट हे अमित शहांपर्यंत जाणं याचाच अर्थ सगळं हे गुन्हा-गोविंदाने चाललेलं नाही, तर एक मोठा टोळी युद्ध हे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुरू आहे, याचाच तो दुसरा नमुना। नागपूर काँग्रेस मध्ये खूप वाद आहे, अनेक मोठ्या नेत्यांनी काँग्रेस सोडलेली आहे, थेट हायकमांडकडे तक्रार करण्यात आली सुनील केदार यांची। काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह टोकाला गेलेला आहे। या संदर्भात माध्यमातून मला देखील तशा प्रकारची माहिती मिळाली आहे। कुठे राजीनामे दिले ही देखील बातमी मला ऐकायला आणि वाचायला मिळाली, मात्र अद्यापपर्यंत कोणी कोणाची तक्रार केलेली नाही आणि अशा प्रकारचे राजीनामे हे प्रदेश पातळीवर प्राप्त नाहीत। आघाडी संदर्भात काय निर्णय झाला आहे? आघाडी संदर्भात आगामी काळामध्ये मनसे सोबत किंवा शिवसेनेसोबत मुंबईसह काही काँग्रेसनं एक पाऊल पुढे टाकलाय का? यापूर्वीच्या भूमिका आणि आताची भूमिका? आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत। एवढंच नव्हे तर आता सर्वसाधारणपणे सर्वच पक्षांनी तशी सदरू भूमिका घेतलेली आहे। आघाडी आणि युतीच्या संदर्भात स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार दिलेले आहेत। इंडिया अलायन्सच्या पार्टनर सोबत आघाडी करण्याची त्यांना मुभाई दिलेली आहे। इतपर इंडिया अलायन्सच्या बाहेरचे जर काही घटक पक्ष असतील तर त्या संदर्भात प्रस्ताव सादर करावा, त्याच्यावर चर्चा देखील संभव आहे आणि हेच धोरण मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राहील। मुंबईत शरद पवार गट सोबत यावा असे प्रयत्न सुरू आहे। समजा शरद पवार गट नाही आला, तिकडे गेला, ठाकरे बंधूंकडे गेला तरी चालेल का तुम्हाला, की काय प्रयत्न सुरू? नाही, अशा पद्धतीने इंडिया अलायन्सचे ते एक महत्वपूर्ण नेते आहेत, महाराष्ट्राचे एक नेतृत्व आहे आणि त्या संदर्भात आमच्या आघाडी म्हणून त्यांच्याशी चर्चा आणि समन्वय असणं हे आवश्यक आहे आणि करिता आमची काल मुंबईतील नेते मंडळी त्यांना भेटण्याकरता गेली होती। एवढंच नाही तर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस, युबीटी आणि काँग्रेस या तिघांची मागच्या आठवड्यातही एक समन्वयाची बैठक झाली होती आणि नगरपालिकांच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज देखील आमचे नेते हे सर्व या तिन्ही पक्षाचे नेते संवाद साधणार नाही। अशी बैठक जी आहे ही अनौपचारिक स्वरूपामध्ये आपण एकत्र तिन्ही पक्षांच्या कोणी ना कोणी जबाबदार माणसाने एक भेटलं पाहिजे, संवाद झाला पाहिजे, अशा आशयाच्या ती बैठक आहे। ती काही धोरणात्मक आणि काही निर्णय घेण्याच्या अनुषंगाने नाही, समन्वय आहे। रवींद्र चव्हाण यांच्यामुळे मिठाचा खडा महायुतीत पडतोय। श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील ऑपरेशन कमळमुळे शिंदेची नाराजी असल्याची माहिती आहे। त्याच्यात मिठाचा खडा पडल्यावर कलाकंद करून कसा खायचा हे भारतीय जनता पक्षाला चांगलं माहिती आहे। आधीच त्यांनी 2 पक्ष फोडलेले आहेत, आता पुन्हा जे आहेत त्यांच्या सोबत असणाराही पक्ष हे फोडण्याच्या अनुषंगाने आता त्यांची कलाकंद योजनाही असावी। नवाब मालिक यांच्या सोबत राष्ट्रवादीची युती होणार नाही असं आशिष शेलार यांची भूमिका मांडली होती। त्यांनी त्यांच्या भूमिकेवर पक्क राहावं। त्यांच्या सारख्या भूमिका बदलणाऱ्या पक्षाच्या आणि त्यांच्या नेत्याबद्दल काय बोलावं? देवेंद्र फडणवीसांनी जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असंही म्हटलं होतं, त्याचं काय झालं ते आपण बघतोय।
राहुल गांधी यांच्या संदर्भामध्ये जे आरोप राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केले होते त्या संदर्भामध्ये 100 पेक्षाही जास्त IAS अधिकारी, निवृत्त न्यायाधीश, रॉचे माजी अधिकारी यांनी जे पत्र लिहिलं आहे त्या संदर्भात काँग्रेसची भूमिका काय आहे? नाही, एकंदरीत हा खूप गंभीर विषय आहे आणि हा काँग्रेसची भूमिका पुरता हा मर्यादित नाही. राहुल गांधी आमचे नेते आहेत, करिता आम्ही त्यांच्याबद्दल हे बोलत नसून ते तर नेते आहेतच, मात्र त्यांनी या भारतातली लोकशाही टिकवण्याच्या अनुषंगानं जे वोट चोरीचा जे स्कॅन्डल त्यांनी जे फोडलंय ते आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. गली गली में शोर आहे आणि निवडणूक आयोग वोट चोर आहे हे आता सर्वांनाच कुठेतरी तत्वतः मान्य झालेले आहे. आणि या सर्वातून पुढे जाण्याकरता आता केवळ काँग्रेस म्हणून नाही तर सर्वांनी, माध्यमांनी, नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी आणि भाजप करणारा असल्यामुळे ते सोडून सर्व पक्षांनी या लोकशाही वाचवण्याच्या लढ्यामध्ये पुढे आपण हा लढा पुढे घेऊन गेलो पाहिजे. हा एकटा काँग्रेसचा लढा नाही, हा आपल्या सर्वांचा लढा आहे. काही उमेदवारांना सहलीला घेऊन गेलेला आहे शिंदे गट, विड्रॉ करू नये किंवा त्यांच्यावर दबाव येऊ नये म्हणून. आता ते सहलीचं जे आहे ते पॅटर्नच तयार झालेला आहे. सुरत, गुवाहाटी वाया गोवा जी सहल आहे ती सहलच त्या पक्षाची निर्मिती तिथूनच झालेली आहे. त्यामुळे त्यांची ती संस्कृती आहे, त्यांचं ते कल्चर आहे. मित्र पक्षातील जे काही संभाव्य पक्ष प्रवेश आहे ते आता थांबवण्याच्या आधीच एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती समोर येते. अमित शहाने दिली. अहो, मुळात विषय आहे की एकमेकांच्या सोबत हे एकमेकांचे पक्ष फोडतात कसे, यांचं सगळं व्यवस्थित नाही. यांच्यामध्ये टोळी युद्ध चालू आहे, हा मूळ मुद्दा आहे. त्यामुळे कुठे युद्धबंदी, आता शीतयुद्ध थांबवायचं, निवडणुका झाल्यावर पुन्हा सुरू करायचे, हे मुद्दे एकंदरीत असणाऱ्या आशयाला गैर लागू आहेत. राजू पाटील जे मनसेचे आमदार आहेत त्यांनी टीका केलेली आहे की मराठीसाठी जर काँग्रेसला आम्ही गुंड वाटत असेल तर आम्ही गुंड आहोत, अशी टीका त्यांनी वर्षा गायकवाड यांच्यावर केलेली आहे. मराठी हा अस्मितेचा मुद्दा आहे आणि त्या अस्मिता जोपासण्याचं आणि त्याचं संवर्धन करण्याची पूर्ण संमती आणि अनुमती आणि अधिकार हा संविधानाने आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे अनुसूचित 22 मध्ये मराठी भाषा आहे आणि मराठी भाषा ही केवळ भाषा नाही तर महाराष्ट्राचा तो धर्मही आहे आणि महाराष्ट्र धर्म आम्हाला शिकवण्याची कोणाला आवश्यकता नाही. मराठी ही वाचवण्याच्या अनुषंगानं पहिलीपासून सक्तीचा जो मुद्दा झाला तेव्हा सर्वात अग्रेसर काँग्रेस राहिली होती, याचं स्मरण त्यांना या निमित्ताने करून देतो. कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत तुम्ही एकत्र महाराष्ट्रात लढण्यास तयार नाही का? तशा प्रकारचा महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रस्तावच आलेला नाही. मुंबई महानगरपालिका तशा प्रकारचा प्रस्ताव झालेला नाही आणि त्याच्या प्रस्ताव आलेला नाही आणि स्थानिक आमची जे संघटन आहे ते त्या संदर्भात निर्णय घेईल. अनेक नेत्यांची आणि सर्व कार्यकर्त्यांची मुंबईमध्ये स्वबळावर लढा होईल ही त्यांची असणारी भावना आहे आणि त्या भावनेचा आदर पक्षाने राखला पाहिजे अशी सर्वांची सर्वत्री एक परिस्थिती आहे. सर, एक सुरुवातीला नाशिकमध्ये एकत्र मनसे आणि काँग्रेस सोबत होती अशी पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली होती, नंतर मात्र मुंबईला कम्युनिस्ट पार्टीने एक बैठक आयोजित केली होती आणि त्या कम्युनिस्ट पार्टीच्या बैठकीला काँग्रेसचे एक प्रतिनिधी त्या ठिकाणी गेले होते. ती बैठक मनसेची नव्हती, ती कम्युनिस्ट पार्टीने ती बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि ती बैठक जी आहे ती मुळात नाशिक या ठिकाणी